आदू कुठं चाललोय आज आपण? किल्ला पाहिला. ओके वर्धन कुठे आहेस तू? दाखव बरं, मला दिसत नाही तू. ओके चला बाय करा बेटा. खास लातूरवरनं उदगीरचा किल्ला पाहण्यासाठी आज आम्ही आलेलो आहे. चला तर मग पाहूया किल्ला कसा आहे तो. उतरल्यानंतर आपल्याला समोर असं भव्य किल्ला दिसत आहे. आता सध्याला तिथं पुरातत्व खात्याचं काम चालू असून बऱ्यापैकी रिस्टोरेशनचं वर्क चालू आहे. आणि खरंच मित्रांनो, किल्ला खूप पाहण्यासारखा आहे. एक वेळ आवर्जून अवश्य भेट द्या. पुढं आल्यानंतर आपल्याला लेफ्ट आणि राईट दोन्ही साईडला खंदक दिसत आहे. खंदकातून पुढे जाण्यासाठी एकमेव दगडी पूल आहे. पहिल्या काळी हा लाकडी पूल असावा. चला तर मग मित्रांनो, हे काही भुयारी मार्ग दिसत आहे आपल्याला लेफ्ट साईडला. चला मग आता पुढे जाऊन बघूयात. किल्ल्याच्या लेफ्ट साईडला पाहिल्यानंतर आपल्याला जुना पहिला एक छोटासा पूल दिसतो. चला वर्धन, चला आपल्याला किल्ला पाहायचा आहे. किल्ल्यामध्ये प्रवेश करण्यासाठी मार्ग दिसत आहे आणि किल्ल्याचे प्रवेशद्वार हे एक्झॅक्ट समोर नसून लेफ्ट साईडला आहे. त्याला लोह दरवाजा असे म्हणतात. या लोह दरवाजातून पुढे गेल्यानंतर आपल्याला राईट साईडला वळावे लागते. तिथे आपल्याला दुसरा दरवाजा पाहावयास मिळतो. पहिल्यांदा या किल्ल्यामध्ये काय काय आहे ते सांगतो, त्याची पहिलं माहिती देतो, त्याच्यानंतर किल्ल्याचं इतिहास सांगतो. ओके. आता हे किल्ल्याच्या पूर्वी तुम्हाला कंदक दिसते. हे कंदक म्हणजे किल्ल्याचं रक्षण करण्यासाठीच आहे. ओके. म्हणजे त्या कंदकामध्ये दगडी बांधकाम केलं जायचं, त्याच्यामध्ये पाणी सोडलं जायचं, जेणेकरून पाणी इकडे तिकडे विस्कळीत होणे या दृष्टिकोनातून कंदक बांधलं जायचं आणि शत्रूचा बचाव होण्यासाठी या कंदकाचा उपयोग केला जायचा. आता हे काय ब्रिज जे दिसतंय आपल्याला, हे 100, 200, 300 वर्षापूर्वीच असतं. वापरली जर पुढच्या शत्रूने जर हल्ला केला तर ह्या भिंतीवरतीच हल्ला होणार. आपण जर सुरुवातीला पाहायला गेलो तर फक्त आपला एकच दरवाजा दिसणार, हा पुढचा. हे पण लढण्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचे आहेत. कारण आपण जर असं होल पाहिले तर एकदम क्रॉसिंग मध्ये दिसते. म्हणजे जर बाहेरून जर हमला केला ह्याच्यावरती आतमध्ये, प्रॉपरली आतमधल्या माणसावरती हमला होत नाही. पण तेच आतमधला जर माणूस भाल्याने हमला केला तर प्रॉपरली पुढल्या माणसावरती हमला होतो. त्याच्यानंतर या दरवाजाच्या पुढे बघा सर, स्टोरेज खूप छोटं ठेवलेलं आहे, फिरायला जागाच नाही. हा, म्हणजे एखाद्या टायमाला शत्रू जर हा डोर तोडण्यासाठी आला असेल तर त्याला हत्तीचं बळ लागतं. आणि एवढंच डिस्टन्स ठेवल्यामुळं हत्तीला पण रनअप लागतो दरवाजा तोडण्यासाठी. हा, तर मग तो रनअप ठेवलेला नाही. दुसरी गोष्ट, एखादी तोप, लहान तोफचा जर उपयोग केला इथं तर तोफेमधून उष्णता, अग्नी प्रकट होते आणि मग तोफ चालणारा माणूस दुखापती पण होऊ शकतो. त्याच्यामुळे ह्या दृष्टिकोनातून एवढं स्टोरेज ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर हा लोहबंदी पहिला दरवाजा. हा, हे इथं सिक्युरिटी. हा, किल्ल्याच्या आतमध्ये लोहबंदी दरवाजातून आल्यानंतर हा आपला मेन गेट का पहिला? हा, पहिला लोहबंदी दरवाजा. त्याच्यानंतर हा दुसरा, म्हणजे किल्ल्याची परकोटल आणि किल्ल्याची तडभिंत असते त्या तडभिंतीला फिरण्यासाठी हा दुसरा दरवाजा. परकोटा आहे का? हा, परकोट. त्याच्यानंतर हा तिसरा दरवाजा. म्हणजे उदयगिरी महाराज समाधी आहे इकडे. म्हणजे जे आपल्या उदगीर शहराला जे नाव लाभलंय यांच्या समाधीवरून लाभलेलं आहे. ओके. चला इकडे नंतर जाऊया आपण. चला इकडे या.
त्याच्यानंतर अंधारी. अंधारी किल्ले पण पाहिले म्हणतात. अशी दगडी खिडकी कुठं पाहिले का? तर ही ह्याच किल्ल्याला दगडी खिडकी आहे. ही आहे संदेश खिडकी. आता का आपण एक टाइमपास किंवा एक वेळ घालण्यासाठी आलोय, पण त्या टायमाला कामानिमित्तच माणसं यायचे, काहीतरी डॉक्युमेंट घेऊन यायचे, काहीतरी संदेश घेऊन यायचे. मध्ये एक छताला असं ओपन होल आहे, तो संदेश घ्यायचा आणि त्या ओपन होलद्वारे संदेश पसरवायची किंवा अशी व्यक्ती आली. ओके. मग त्या व्यक्तीला आतमध्ये घ्यायचं की न घ्यायचं ते ठरवून या चौथ्या गेटनं आतमध्ये घेतलं जायचं. आता हा कुठला दरवाजा? हा चौथा गेट आहे. पाण्याचं स्टोरेज होतं. ठीक आहे, आता जाऊ द्या, पण स्टोरेज कशासाठी होते? म्हणजे किल्ल्याच्या बाहेर आणि आतमध्ये अशा 19 विहिरी होत्या. 19 विहिरीचं पाणी इथं स्टोअर केलं जायचं. ओके. याच्यावर मुठीचा प्रकार दिसतोय का? आहे की? तर इथून पाणी वर घेतलं जायचं आणि किल्ल्याच्या प्रत्येक लेवलला पाण्याची व्यवस्था करायची. हे खोल होतं पहिलं, आता बंद केलं. कसं आहे, जीवाची हानी होऊ शकते या दृष्टी. म्हणजे ह्याला डोर नाहीत, पण तसे त्या कोंड्या आहेत, दिसतात का ते कोंड्या? याला दरवाजा नाही, पण पहिला होता. हा, म्हणजे ह्या किल्ल्याला सिक्युरिटी एवढी होती. कुठलाच दरवाजा सिक्युरिटीचं पूर्ण सिस्टम आहे. म्हणजे आपल्याला किल्ल्यामध्ये एंटर करण्यापर्यंत घोड्यांसाठी आहे अशा प्रकारचे. आहे. इथं पण घोडतबेला आहे. परमिशन सांगा, काय अडचण नाही. आता इथं आपण हे जे ओपन 5 कमानी दिसतात आपल्याला, त्या ओपन 5 कमानी म्हणजे त्या टायमाचं तहसील कार्यालय आहे. ओके. म्हणजे हे तहसील कार्यालय आहे उदगीर फोर्ट मधलं. हा, हे तहसील कार्यालय म्हणजे किल्ला म्हणलं की एक प्रकारचं गाव असायचं, त्या गावाचा कारभार चालण्यासाठी त्या टायमाला तहसील कार्यालय अवेलेबल होतं. त्याच्या आतमध्ये एक उर्दू फारसी भाषेमध्ये एक शिलालेख आहे बघा. कुठं? तिथं ते हा रस्ता कुठे जातो वरती? चांदणी बुरुजावरती जातो. ओके, आपण जाऊयात ना आपण नंतर. त्याच्या अगोदर आपण इकडे जाऊन येऊया. चला. आता आपण पाहिली ती कचेरी, नाव आहे ख्वाजा दर्गा. कसं आहे, त्या टायमाला 12 पगडी जमाते घेऊनच कुठले राजा कारभार करायचा. मग आपण आता किल्ल्याच्या सेंटर भागात आहे ना, मध्यभागी? नाही, मध्यभाग तिथे आहे. आता हे आपल्याला याला 3 ताळी इमारत पण म्हणतात, 3 ताळी इमारत, प्लस याला हवामहल पण म्हणतात. ओके. ही आहे 3 ताळी बिल्डिंग, इमारत किंवा हवामहल. आदू बघून घ्या बेटा. चला वर.
ते हवा महलाचं काम काय सर, की आपण जे तुम्हाला जो दुसरा दरवाजा सांगितला ना किल्ल्याची परकोड्याला आणि किल्ल्याची तडभिंत, तो पूर्ण रस्ता असा येतो आणि ती तडभिंत म्हणजे त्या टायमाला अशा ठिकाणी सैन्य थांबवायचं किंवा बाहेर का होतं का नाही पाहण्यासाठी. आणि मग त्यांच्यावर नियंत्रण किंवा त्यांना आदेश देण्यासाठी हवामहल त्यांचं हे ऑफिस होतं. हा आहे मित्रांनो हवा महल. वर्धन कशा वाटतं बेटा? हवामान मध्ये आलो. कुठं आला तुम्ही? हवामहल. चालू आहे. चला या रे सगळे. आदू आदू चला. हो बेटा. आपल्याला इथे नाही जास्त काम बरोबर बरोबर काम करा. ही खाली उतरा जागा आहे का? मी आलो जाऊन. थांबा. ए बाकीचे थांबा रे, येऊ नका. ठीक आहे येतो. बस अजून एक जणच आहे फक्त. आपण इकडे छान आहे ना तो किल्ला, आहे की नाही? चला आता वर जाऊया. चला वर चला. हवा महल पाहून झाल्यानंतर आता आम्ही चाललेलो आहे चांदणी बुरुजाकडे. मला कमीत कमी आणखी 3-4 वर्ष जाते. तोपर्यंत आमची लातूरची बदली होऊन जाते. चला वर्धन वर्धन चला 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 चला. पडशील. आता आपण चाललेलो आहे चांदणी बुरुजावरती. चला आदू चला बेटा. हा दुसरा येण्याचा मार्ग आहे ना. चला.
चांगला सावकाश धरून आणल्या. मॅडम या चांदणी बुद्धावरती मला वाटतं त्या टायमाला झेंडा असंच अवेलेबल असेल, कारण कुठल्याही किल्ल्यावरती कोणाचं राज्य आहे हे झेंड्याला पाहूनच माहिती पडतं. ओके. प्लस आणि इथं 1 मे 15 ऑगस्ट 26 जानेवारी 1 मे 17 सप्टेंबर या दिवशी तहसीलदारच्या हस्ते इथं ध्वजारोहण होतं. इथं उदगीरमध्ये किंवा किल्ल्यामध्ये अशा भरपूर म्हणजे किल्ल्याचं क्षेत्रफळ 23 एकर मध्ये बसलेला हा किल्ला म्हणजे. ओके. 23 एकर मध्ये हा किल्ला आहे टोटल. 21. हा जो आपला समोर आता आपण इथून आलेलो हवामहल, बरोबर ना? त्या वेशीचं हे पकडून 21 एकर मध्ये बसलेला हा किल्ला. ओके. चला आदू. आता ही लोखंडी तोप आहे, पण या तोपेचा प्रकार आहे. याच्यावरती आपल्याला असं जोडक दिसलेले का? बांगडी. याला बांगडी किंवा काकणी तोप म्हणतात. काकणी तोप म्हणतात. आणि हा पण एक महत्वाचा पॉइंट आहे, कारण या तोफेमधून तोप चालल्यानंतर त्याच्यातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये उष्णता प्रकट होते. प्लस तोप चाललं की खूप मोठ्या प्रमाणामध्ये आवाज येतो. त्या आगीचा प्रकोप होऊ नये आणि कानाचे कानडोळे बसू नये या दृष्टिकोनातून हा हौद बनवलेला आहे. म्हणजे तोप चालवायची आणि त्याच्यामध्ये उडी मारायची. आदू सगळं छान बेटा, इन्फॉर्मेशन घ्या, व्यवस्थित बघा. हा, आवडला ना किल्ला आदू? छान आहे ना? हे काय वरती? तिथं वरती ते आपल्याला इथून पण चांदणी बुरुजावरती जाता येतं. ओके. हा बघा, हा जो रूम दिसतोय आपल्याला, हा आहे कबूतरखाना. ओके. हा, हे त्या कबुतरांसाठी. मला वाटतं आज माझा जास्त वेळ जाणार आहे, कारण असं थोडं आपल्या टाईप मधले माणसं आले ना, एक दीड तासामध्ये होतं. कबूतरखाना कशासाठी आहे की त्या टायमाला कर्नाटकची राजधानी बिदरला बनवलं होतं, आणि बिदर इथूनची राजधानी बिदर असल्यामुळं, आणि ह्या बिदरच्या राजधानीमधला किल्ला आहे, आणि ह्याच्या बाजूलाच एक कंधारचा किल्ला आणि औशाचा किल्ला आहे. आणि हे तिन्ही किल्ले देणगीच्या स्वरूपामधले किल्ले आहेत. बिदरचा माणूस यायचा आणि त्याला महसूल गोळा करून घेऊन जायचा, आणि राजधानीच्या रस्त्यावरला हा किल्ला असल्यामुळं त्याला विशेष महत्त्व भेटलं. आणि या दोन्ही किल्ल्याचा महसूल इथंच गोळा व्हायचा, आणि तो डायरेक्ट महसूल गोळा करून घेऊन जायचा. पण महसूलच्या व्यतिरिक्त जर त्या किल्ल्याला जर जायचं म्हणलं तरी निदान घोड्याच्या साहाय्यानं जायचं म्हणलं तर निदान 2.5 तास 3 तास लागायचे, कारण त्या टायमाला रस्ते अवेलेबल नव्हते. आता सध्या रस्ते अवेलेबल आहेत म्हणून आपण 1-1.5 तासामध्ये पोस्ट पाठवायचं असेल तर काय करायचं,
त्या कबूतरखान्यामध्ये काय कबुतरांना अटेंड केलेलं होतं. त्यांच्या गळ्यामध्ये किंवा पायामध्ये संदेश बांधायचा. लक्षात येते का कोण होते का तेव्हा नव्हते. मग एखादा मेसेज जर द्यायचा असेल अर्जंट कसं द्यावं लागेल का कबूतराला? त्यांच्या गळ्यामध्ये किंवा पायामध्ये संदेश बांधायचा. ज्या दिशेने किल्ला आहे त्या दिशेने सोडलं की त्या अर्धा ते पाऊण तासामध्ये ते तिथपर्यंत पोहोचायचं. म्हणून हा कबूतरखाना. ही बा त्यावेळेस उठा बसायची व्यवस्था असेल है का नाही? ही कुठली इमारत आता? आता इथं एक कारंजा आहे सर. ओके. इथं पण दरबारच असेल कदाचित. इथं पुढे कारंजा आहे म्हणल्यानंतर. आणि कारंजा म्हणजे माहितीच आहे ना सर तुम्हाला? हो, कारण पाण्याचे फाउंटन. हा, फाउंटन. म्हणजे त्या टायमाला काय अशी मोटरी मशीन अवेलेबल नव्हत्या. पण अशा काय मातीच्या पाईपलाईन होत्या की त्याच्यातून पाणी सोडलं जायचे आणि असे फवारे निर्माण व्हायचे. बरोबर ना? हे कारंजा आहे. कारंजा बेटा. इकडे समोर हे आता कारंजाच्या आजूबाजूला हे बसण्यासाठी म्हणाल असेल. हा हा, कारण कारंजा म्हणले की एक मनोरंजनाचा प्रकार झालाय. मीटिंग हॉल इथं पुढे आहे. पाण्याची सिस्टीम. आता हे डोळा आकृतीचं कारंजा आहे. प्लस इथं एक उर्दू फारसी भाषेमध्ये एक शिलालेख आहे. या कमानीवरती काही कलमा आहे म्हणतात. हे आता बऱ्यापैकी ज्यांचं किल्ल्याबद्दलचं नॉलेज आहे ते लोक म्हणतात की इकडं हे बाल्कनी टाईप इथं हे बसले जायचे म्हणतात इथं राजा राणी. कारण पलीकडे एक विशेष कारंजा ना, ते विशेष लोकांसाठीच ते बसणार. कबूतर खाण्यापासून थोडा पुढे आल्यानंतर आपल्याला दिसत आहे रंगमहल. चला तर मग पाहूया. इथं सुद्धा एक कारंजे दिसतंय. फाउंटन. त्या काळची पाण्याची व्यवस्था बघा ना तुम्ही. सगळं अंडरग्राऊंड. आता हे बघा नलू, हा जो आलेला आहे का, ही सगळा त्या काळचा जुन्या काळचा पाट पाणी वाढण्यासाठी. चला इकडे. तुम्हाला जे मातीचे पाईपलाईन म्हणत होतो ना, ही त्या टायमाची मातीची पाईपलाईन. बापरे, बघा ना अजूनही सुस्थितीत. हा, आणि हा समोरचा रंगमहल ना? हा रंगमहल. वर्धन. इथं एक तोप पडलेले लहान. हो. आणि सर या रंगमहलाचं काम काय किंवा काही नेम लागू करायचे अथवा जर किल्ल्यावरती काय हमला करायचा असेल बैठक तर सभा घेतल्या जायच्या. ओके. हा, म्हणजे दोन्ही साईडला दोन असे चेंजिंग रूम दिसतात का आपल्याला? बरोबर आहे ना. काही काढल्या साईडला एक चेंजिंग रूम आहे. त्या काळी राजा इथंच बसत असेल ना? राजांचं बसायचं स्थान इथं असेल, सिंहासन वगैरे लावून त्या टायमाला आहे का नाही? इकडे पुढं प्रजा बसत असेल. इथं सभा मेंबर इकडे वगैरे. रंगमहालातूनच आता लेफ्ट साईडला वरती असलेला अंधारी बुरुज उर्फ तेलंगी बुरुज, त्या बुरुजावर जात आहे. चला तर मग पाहूया.
चांदणी बुरुजावरती एक तोफ पाहिली होती, आता अंधेरी बुरुज. रंगमहालाच्या तिथूनच खाली एक भुयारी मार्ग आहे जाण्यासाठी. चला तर मग त्या भुयारी मार्गातनं खाली एक प्रशासकीय इमारत आहे, त्याच्यामध्ये जाऊयात. खूप भयानक रस्ता आहे मित्रांनो, जरा व्यवस्थित येणे. मित्रांनो, येथे त्या काळी कार्यालयीन कामकाज चाले. जशी बाजूला आपली कचेरी होती तसेच येथे सुद्धा प्रशासकीय काम चालत असे. चला तर मित्रांनो, इथून समोरच एक पुढे आपल्याला विहीर दिसत आहे, ती आपण जाऊन पाहूयात. विहीर पाहून झाल्यानंतर आपण आता चाललेलो आहे टेहाळणी बुरुज. जर युद्धजन्य परिस्थिती जर होत असेल तर इथून टेहाळणी केली जात असे. हा मित्रांनो, आपल्याला एक मार्ग दिसत आहे. खाली उदगीर बाबाची समाधी जी आहे त्याच्याकडे जाणारा मार्ग होता, पण आता सुरक्षा कारणास्तव तो बंद केलेला आहे. बाहेरच्या बाजूने आता एकमेव रस्ता आहे, हा रस्ता आता बंद केलेला आहे. हा आपल्याला समोर दिसत आहे टेहाळणी बुरुज. चला तर मग त्याच्या अंडरग्राऊंड जाऊन पाहूयात काय आहे. आतमध्ये जाण्यासाठी हा एकमेव एक मार्ग दिसत आहे. त्या काळचा दारुगोळा वगैरे समजा जर काय लागणारा जो शस्त्रसाठा असेल तर तो ह्या ठिकाणी ठेवला जात असावा. खूप छान अशी वास्तू आहे. हा किल्ला मित्रांनो एक वेळ अवश्य भेट द्या. टेहाळणी बुरुजाच्या बाजूला आपल्याला दिसत आहे उदगीर बाबा यांची समाधी, आणि तिथूनच वरती हा एक रस्ता दिसत आहे जो टेहाळणी बुरुजावरती जातो. चला तर मग जाऊन पाहूयात. टेहाळणी बुरुजावरनं आपल्याला चहूबाजूला लक्ष देता येते. हा आहे किल्ल्याचा आतील परिसर. इथून आपण किल्ल्याकडे सर्वत्र लक्ष देऊ शकतो, आणि उजव्या साईडला आपण इकडे बाहेर शत्रूकडे सुद्धा लक्ष देऊ शकतो. आता मित्रांनो, टेहाळणी बुरुज आता पाहून झालेला आहे. चला आता खाली उतरूया.
टेहाळणी बुरुज पाहून झाल्यानंतर समोरच्या बाजूला एक उजव्या हाताला रस्ता जातो, तो सरळ नर्तिकी भवनाकडे घेऊन जातो. हा आहे नर्तिकी भवन. त्या काळी राजाचे जर मित्रपरिवार किंवा पाहुणे रावळे जर कोणी आले तर त्यांच्यासाठी गायन आणि वादनाचा कार्यक्रम होत असे. त्यांचं मनोरंजन करण्यासाठी हा नर्तिकी भवन होता. चला तर मित्रांनो पाहूया नर्तिकी महल. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला खूप सुंदर अशी वास्तू पाहावयास मिळते. खूप छान असं नर्तिकी भवन. नर्तिकी भवनाच्या बाजूनीच डाव्या हाताने वर जाण्यासाठी रस्ता आहे. चला तर मग वरती जाऊन पाहूयात वरून कसा दिसत आहे महल. नर्तिकी भवनापासूनच आपण थोडंसं 4 ते 5 पायऱ्या खाली उतरून आल्यानंतर ही आपल्याला त्या काळची किल्ल्यामध्ये जे सरदार वगैरे किंवा जे लोक होते त्यांच्यासाठीची एक प्रोव्हिजन दिसत आहे. इथे त्या काळी त्यांची राहण्याची सोय केली जात असावी. नर्तिकी महल पाहून झाल्यानंतर आम्ही आता चाललेलो आहे किल्ल्याचा उर्वरित भाग पाहण्यासाठी. त्याच्यामध्ये पिण्याच्या पाण्याची बंद टाकी, त्याच्यानंतर जेल, त्याच्यानंतर जर म्हटला तुम्ही तर राणी महल, अशा भरपूरशा गोष्टी आहेत त्या अजून आम्हाला पाहायच्या आहेत. चला तर मग जाऊयात पुढे. त्या काळी पिण्याचे पाणी स्टोरेज करून ठेवण्यासाठी असलेली टँक किंवा टाकी, अंडरग्राऊंड टाकी असं म्हणू शकता तुम्ही. चला ते पाहून झाल्यानंतर आता आपण चाललेलो आहे पुढील भागाकडे. हे मित्रांनो त्या काळचं जेल. चला तर मग आता पाहूया. ही वास्तू जी आपल्या डाव्या बाजूला दिसत आहे ते आहे धान्याचं कोठार. चला तर मग मित्रांनो जवळ जाऊन पाहूयात धान्याचं कोठार. धान्य कोठार पाहून झाल्यानंतर आपण आता पुढे आल्यानंतर हे आपल्या उजव्या साईडला जी दिसत आहे ती आहे मस्जिद आणि त्याच्या बाजूला आहे घोड्यांचा तबेला. मस्जिद पाहून झाल्यानंतर आता आपण चाललेलो आहेत राणीचा महल पाहण्यासाठी. चला तर मग मित्रांनो पाहूया राणीचा महल. सध्याला पावसाळा असल्यामुळे जरा गवताचं प्रमाण वाढलेलं आहे, त्याच्यामुळे थोडंसं येताना काळजी घेऊनच येणे, व्यवस्थित काळजीपूर्वक किल्ला पाहणे. चला तर मित्रांनो पाहूया. आता पुढे आपल्याला लेफ्ट साईडला दिसत आहे राणी महल. मित्रांनो त्या काळी खूप सुस्थितीत असलेला किल्ला असावा हा. मस्जिदीच्या समोरच
हे आपल्याला वजू करण्यासाठी ची प्रोव्हिजन दिसत आहे मुस्लिम बांधवांसाठी। किल्ल्याचा बऱ्यापैकी सर्व भाग आता आमचा पाहून झालेला आहे। आम्ही आता चाललेलो आहे घोड्यांचा तबेला पाहण्यासाठी। चला तर मग जाऊया मित्रांनो घोड्यांचा तबेला, जिथे घोडे बांधले जायची ती जागा। किल्ल्यामध्ये आपल्याला मगरीच्या आकाराची ही एक तोफ दिसत आहे। खूप सुस्थितीत असलेली तोफ आहे। मित्रांनो आता आम्ही चाललेलो आहे उदगीर बाबा यांची समाधी पाहण्यासाठी। किल्ल्याच्या वरील भागावरती आपल्याला एक हत्तींचे शिल्प दिसत आहे। याच्याबद्दल जर कोणाला काही माहिती असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। आता आम्ही चाललेलो आहोत उदगीर बाबा यांची समाधी पाहण्यासाठी। हा जो मित्रांनो दगडी पूल दिसत आहे तो एकमेव रस्ता आहे किल्ल्यावर येण्यासाठी। तर मित्रांनो चप्पल वगैरे इथे सोडून आता आम्ही चाललेलो आहे खाली
समाधीचे दर्शन घेण्यासाठी. दर्शन घेण्यासाठी तुम्हाला पायऱ्यांनी उतरावे लागते. खूप सुंदर अशी प्लेस आहे मित्रांनो. उदगीरचा किल्ला तुम्ही अवश्य एकदा सहकुटुंब नक्की पाहावा. पाहण्यासारखं आहे. पुरातत्व खात्याचं रिस्टोरेशनचं काम पण चालू आहे. त्याच्यामुळे किल्ला येणाऱ्या 4 ते 5 वर्षामध्ये आपल्याला खूप चांगल्या अजून सुस्थितीत पाहायला मिळेल. खाली उतरताना आपल्याला अजून पायऱ्या उतरावं लागतील. चला उतरून आता खाली जाऊन समाधीचं दर्शन घेऊया. चला वर्धन, चल बेटा. अजून थोडं खाली उतरल्यानंतर आपल्याला पुढं ही पाण्याचा एक बारव दिसत आहे. ह्या पाण्याच्या बारवामध्ये खूप कासव आहेत. चला तर मित्रांनो, मग आता पुढे जाऊन आपण समाधीचं दर्शन घेऊया. सुंदर असं दगडी बांधकाम आहे मित्रांनो. चला तर मग आता आपण समाधीचं दर्शन घेऊया आतमध्ये जाऊन. अशा प्रकारे मित्रांनो आम्ही पूर्ण उदगीर किल्ला पाहिलेला आहे आणि तुम्ही सर्व फॅमिली सोबत येऊन एक वेळ अवश्य उदगीर किल्ला पाहावा.